मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV 10 महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये मी आज आलो आहे। तर मित्रांनो हे शिक्षण विभाग गाड्या बाहेर लावलायचे, कुठं जायचंय तुम्हाला? अधिकाऱ्यांना भेटायचं आहे। अधिकारी कोण? राऊत मॅडम नाहीये। बरं, वाखारे मॅडम नाहीये। बरं ठीक आहे, मी थांबतो जरा इथे। ओके मिलिंद जाधव TV 10 हां, माझा व्हिडिओ कॅमेरा चालू असतो, त्यामुळं काम करणारी त्याच्यामध्ये येतात, काम न करणारी त्याच्यामध्ये येतात। आपलं नाव काय साहेब? आसिफ शेख आणि महानगरपालिकेचे तुम्ही सिक्युरिटी का? व्हेरी गुड व्हेरी गुड। गाडी तिथं आतमध्ये लाव। नाही मी पुढे लावतो। तर मित्रांनो आत्ताच कळलं की वखारे मॅडम ह्या अवेलेबल नाही आहेत, उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे आपण आता जे कोणी अधिकारी असेल त्यांची भेट घेऊया आणि त्यांचं काय म्हणणं ते बघूया। वखारे मॅडम आहे ना, नाव लिहा। हां आहेत ना आतमध्ये? हां, हां पत्रकार आहे का? हो पत्रकार आहे। हे नेहमी करता का तुम्ही? राहू दे ना, हां नेहमी करतो। काय राहू दे ना? नाही म्हटलं पत्रकार आहे ना। नाही नाही सगळ्यांनी करायचं। बरं ठीक आहे। आम्ही उलट तेच सांगतो, तुम्ही उलट चांगलं काम करताय, सगळ्यांचं यायला पण नाही राऊत का? मॅडम, वखारे मॅडम, राऊत मॅडम वखारे मॅडम कोणीच झालं वखारे तर मॅडम, राऊत अँड बस इथं सही कर। हो पॉवर बाई हे पत्रकार आहे, मॅडमला सांग। पण मॅडम नाही येत ना, अरे होतं की मॅडम आता कुठे गेलेच ना। बरं बरं आता नाही येत ना आतमध्ये? ठीक आहे नंतर भेटतो मी। राऊत मॅडम आज आलीच नाहीत का? बरं पण लोक बसले तिकडे हां, ते त्यांची वाट आले सकाळपासून नाही आले का? बरं बरं ठीक आहे सर, काय प्रॉब्लेम नाही। नमस्ते मॅडम, बाचल मॅडम आहेत का? तिथं नाही, तिथं मी बघितलं मी पण नाही। मॅडम बाचल मॅडम आहेत का? 5-10 मिनिटात येईल का? ठीक आहे। तुम्ही स्टाफचेच आहात का? बरं पत्रकार आहे मी, भेटायचं होतं म्हणजे नक्की येतील ना? काय ते ह्याला सुद्धा जाणार असतं ना, आज काहीतरी सोमवारचं असतं ते आज असणार आहे, नाही जाणार का ते? मॅडम नेहमीप्रमाणे मी मिलिंद जाधव TV 10 तुमचं परत एकदा अभिनंदन। तुम्ही आय कार्ड घातलेलं आहे, कुणी कुणी आय कार्ड घातलेलं आहे? मॅडम ह्या विभागाचं फार महत्त्वाचं, हे रेकॉर्डवर येऊ द्या। सर आपण स्टाफ मेंबर आहे का? मग आय कार्ड घाला सर। नाव सांगा सर आपलं प्लीज, नाव सांगा सर। काय काय? हां मॅडम थोडंसं लक्ष ठेवा। नाही मॅडमनं सगळं मग कशी दिसलं, मला घातलेलं तर दिसलं बाबा, पण फक्त कॉड होते का? पण काय हरकत नाही मॅडम, का नाही घालायचं सांगा ना? शिक्षण आपण हेच तर शिकवायचं आपल्या लोकांना। हां ओके मॅडम धन्यवाद। हां वेलकम। काल शासकीय सुट्टी होती, सोमवारी 3 ते 5च्या दरम्यान येस त्यांना अभिलेखांचे अवलोकन द्यावं लागतं। हो बरोबर आहे। जर शासकीय सुट्टी असल्यास तर दुसऱ्या दिवशी पुढच्या दिवशी येस येस, आणि जरी हे अधिकारी नसतील, आपल्या परिपत्रकानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी उपस्थित असणं चला म्हणजे यू गो अहेड विथ दॅट, एव्हरीथिंग इज गेटिंग रेकॉर्डेड। सो मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगतो, हे रोहन ॲरॉन आहेत, शिक्षण विभागामध्ये विशेष करून हे RTIच्या अंतर्गत बरीच माहिती घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना प्रतिसाद मिळत नाही, ही त्यांची दुःखदायक तक्रार आहे। तर गो बाय प्रोसिजर। तरी अधिकारी नसतील तर ते असणं गरजेचं आहे। नाही ठीक आहे ना, तुम्ही फक्त ते परत एकदा दिसू द्या ना। एक म्हणजे परदेशी सर उपप्रशासकीय आहेत का ते खाली असायला पाहिजे। बरं आपण त्यांच्याकडे जाऊ ना, तुम्ही अगोदर ह्यांच्याकडे जाऊन या, म्हणजे तुम्ही इथं आलेला आहात आणि तुम्हाला रिस्पॉन्स मिळाले नाही असं लक्षात येत आहे। अजून नाही आलेले
Yes, you can go inside. It will be recorded. मॅडम इकडे एम्प्लॉई कोण कोण आहे? तुम्ही सगळे एम्प्लॉई आहात का? आय कार्ड का नाही आहे तुम्ही कुणी घातलेले? प्लीज मला फक्त विचारायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो बॉडी कॅमेरा ऑन आहे. तुम्ही तर एम्प्लॉई आहात का? अच्छा. तर आय कार्ड का नाही आहे? आय कार्ड का नाही आहे? आता ते तुम्ही ठरवा कुठलं. हां मॅडम, मॅडम तुम्हाला कॅमेऱ्यावर धन्यवाद आणि नमस्कार. सर मॅडमला विचारा, त्यांना सांगा कुठलं आय कार्ड असतं ते त्यांना कल्पना द्या. कारण ते कॅमेऱ्यावर बोलले कुठलं आय कार्ड. मॅडम तुमचे अभिनंदन. आय कार्ड घातलेले आहे तुम्ही. करून दाखवा ना मॅडम. कारण का कधी कधी नुसतं तू आर नाही. व्हेरी गुड मॅडम. थँक्यू थँक्यू मॅडम. तुमचं नाव सांगा मॅडम तुमचं. शीतल साबळे. धन्यवाद धन्यवाद. नमस्ते मॅडम. तुम्ही एम्प्लॉई आहात? रिटायर्ड आहे म्हणजे आता एम्प्लॉई इथं नाही आहे का? तुम्हाला आय कार्ड नसतं? आय कार्ड असतं का? मग आय कार्ड घाला ना. काय मित्र तू काय करतोस? शिपाईचं आय कार्ड असतं की नाही? पण तुला आय कार्ड आहे का नाही? मग तुझी चूक नाही आहे. तुला आय कार्ड लवकर घे आणि आय कार्ड असायला हवं. मॅडम नमस्ते. कासोटे मॅडम काय? आय कार्ड आत्ता जरी घातलं असेल ना तरी हरकत नाही मॅडम. आम्हाला कुणालाही हे करायचं नाही की कायचं चूक केली वगैरे. पण काय घालायला हरकत आहे? इतकं साधं आहे आपल्याला. प्लीज मॅडम. ओके. आणि काही चुकीचं बोललं असेल तर माफ करा. एम्प्लॉई कोण कोण इकडे? तुम्ही एम्प्लॉई आहे. सर आय कार्ड बेसिक हे का वापरत नाही? म्हणजे आय कार्ड आहे का तुम्हाला? तुमचं पोस्ट काय आहे? सिनियर क्लार्क. हेच का तुम्ही? गायकवाड साहेब. आय कार्ड का नाही घालायचं सांगा ना सर. नाही काही हरकत नाही साहेब. मी काय म्हणतो माहिती का, कुणाची चूक ओपन करणे नाही आपल्याला सांगितलेलं आहे. आणि विक्रम कुमार साहेबांनी खास त्याच्यासाठी परिपत्र काढलं होतं. मॅडम घाला काही हरकत नाही. घाला मॅडम. फक्त घाला. कारण का उगाच म्हणजे नागरिकांना ना अगोदर खूप ते त्रासलेले असतात आणि त्यामध्ये मग ह्यांना पॉईंट नको द्यायला आपल्याला. असं आमची इच्छा. नाव काय मॅडम आपलं? आढाव मॅडम. ठीक आहे. एक मिनिट सर. सर महानगरपालिका एम्प्लॉई आहात ना? आय कार्ड का नाही घालं सर? येस तेवढे घाला सर फक्त. बाकी काय नाव काय सर आपलं? गुडेकर. ठीक घाला सर. पुढच्या वेळी आलो तर दिसलं तर आनंद होईल मला. येस हुआ कुछ. चलो चलो चलो. नो 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 प्रॉब्लम नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम. सब अपने आदमी लोग हैं. आय कार्ड सर पुढच्या वेळी प्लीज सर प्लीज. मॅडम नमस्ते मॅडम. परस्पर कसे फोटो काढतो? मॅडम तुम्ही तक्रार करू शकता. परस्पर फोटो काढायचं जर आमची चूक असेल तर आम्ही हे करू. मॅडम आय कार्ड का नाही आहे तुमचं? प्रशासन अधिकारी. नवीन करायला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला विचारलं होतं. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला नियम माहीत आहे का? विचारायचा प्रश्न असा आहे तुम्हाला नियम म्हणजे मग माहीत नसेल. मी तुम्हाला ते सांगतोय. कुठलाही सामान्य नागरिक कुठल्याही अधिकाऱ्याची महिला पुरुष काही असलं तरी मी फक्त पद्धत म्हणून विचारतो. त्यांना परवानगी न घेता सुद्धा त्यांचं शूटिंग घेता येतं असा नियम आहे. अशी परवानगी आहे? नाही ना मी परवानगी विचारतो ना. कारण का काय माहिती आहे का आम्हाला तुमच्या सहकार्याशिवाय आम्हाला पुढे जायचं नाही आहे. नाहीतर मग मी सांगायचा प्रयत्न करतो मॅडम. बाकी काही विषय नाही आहे. कारण का आमच्या काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत की इथं 2003-4 वर्षापासून ते काही मागणी करतात. जी मागणी म्हणजे माहिती आमचा अधिकार आहे. माहितीचा अधिकार तो का मिळत नसेल तर इथं रोहन एरॉन जे आहेत त्यांची माझ्याकडे तक्रार आहे. नमस्कार. माझं नाव रोहन एरन. मी पुण्याचा रहिवासी आहे. नागरिक आहे. आणि नागरिक म्हणून पुणे महानगरपालिकेसोबत आणि इतर शासकीय कार्यालयांसोबत नागरिक म्हणून मी वेगवेगळ्या विषयांवर काम करत असतो. त्यांनी मागं सुद्धा शूटिंग जो त्यांचाच तो सगळ्यांचा अधिकार आहे मॅडम. ते मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता. तुमची काय माहिती वेगळी असेल तर तीही आम्हाला द्या. आम्ही आमचं हे तपासू. वॉचमनला सांगून आलेलो आहे. मिलिंद जाधव TV10.
हा माझा व्हिडिओ कॅमेरा चालू असतो, त्यामुळं काम करणारी त्याच्यामध्ये येतात, काम न करणारी त्याच्यामध्ये येतात. आपलं नाव काय साहेब? आसिफ शेख. बोलो मॅडम. आणि तुम्हाला माहीत नसेल तर मग हा फार मोठा विषय आहे. आपण म्हणजे जमलं तर आयुक्तांकडे सुद्धा जाऊया, माझं काही म्हणणं नाही. हां येस यू काल कॅन. सोमवारी होता. अच्छा. काल शासकीय सुट्टी होती. मग आज 3 ते 5च्या दरम्यान, दुपारी 3 ते 5च्या दरम्यान नागरिक हे माहितीचे अवलोकन करू शकतात. त्याची सुरुवात स्वतःची तक्रार असेल तर दुसऱ्यांच्या तक्रारीचं अवलोकन करायचा तिसऱ्या माणसाला अधिकार नाही. वाटल्यास मकरंद रानडे जे लोकायुक्त आहेत ना त्यांना जाऊन विचार. नाही तुम्ही जरी माहिती दिली ना मॅडम. नाही माझं एवढंच म्हणणं आहे. यांचा काही प्रश्न असेल ना तर त्याची माहिती मी देऊ शकतो. यांनी तिसऱ्याची माहिती घेऊन माझ्याकडे एक मिनिट. यायचं नाही. फक्त नोंदवही देणे, त्यांना त्यांचं काम फक्त नोंदवही देणे. नाही कारणच नाही. आपण- यांची कारण माझं ऐक ना, please, एक मिनिट. यांनी मला अर्ज मॅडम, दाखवावा, ती जरा- माहिती आपण त्यांनी नोंद त्यांना मिळेल. हळू बोलले ना मॅडम, मी सुद्धा हळू बोलते. माझं काय म्हणणं बाहेरच्या लोकांना गैरसमज आयरन आता नको. व्हॉट आय वॉन्ट टू से मॅडम की काय माहिती का, तुम्ही जे असेल ना तुमचं म्हणणं ते आम्हाला लेखी मिळालं ना तर आणखीन ते लोकांना सांगण्यासाठी बरं पडेल. मी माझी ओळख परत एकदा सांगतो. मी मिलिंद जाधव TV10. मॅडम मी आहे ना तुमचे जे काही नियम आहेत ते लोकांपर्यंत आणि लोकांना जे कळले ते नियम तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. एवढं तर मान्य आहे ना की आय कार्ड घालणं गरजेचं आहे, एवढा नियम तर पक्का आहे. तुम्ही मला सांगा. हां झालेली आहे प्रमोशन मागचा आठवडा बराचसा. हां आणि हे ना मी सांगून आलो की नाही. हां कॅमेऱ्याबद्दल तुला कल्पना दिली आहे का नाही. हां हां तर आम्ही लेखी परमिशन असल्याशिवाय कॅमेरा नाही वापरू द्यायचा. नाही एक मिनिट. कमिशनरांची लेखी परमिशन मागायची. अच्छा. असं कोणी गळ्यात अडकवून आलं ना तर त्याला परमिशन द्यायची नाही. त्यांना म्हणायचं कमिशनरांची लेखी परमिशन दाखवा. इथून ऑन कॅमेरा गिव्हिंग रॉंग इन्स्ट्रक्शन्स. इट इज रॉंग. हां इट इज रॉंग. ठीक आहे मॅडम, काय हरकत नाही. तुझं झालं का? नाही ह्या नोंदवहीच देत नाही. 2023 मध्ये माझ्या पाठपुराव्यामुळे दत्तात्रय फुले सरांच्या मागे लागून त्यांच्याकडून ती वही करून घेतली. कारण सोमवारी जेव्हा नागरिक येतात 3 ते 5च्या दरम्यान त्याच्यामध्ये ते नोंद करू शकतात की मला, आणि जर प्रतिबंध असल्यास जर कलम माहितीच्या अधिकारांतर्गत कलम 8 आणि कलम 9च्या अंतर्गत जर मी नोंद केलेली माहिती त्या वहीमध्ये नाकारण्यास त्यांची भूमिका असेल तर तसा शेरा त्यांनी दिला पाहिजे. पण 2024 जुलैमध्ये जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला होता त्या दिवशी पोलीस सुद्धा आले. महिला अधिकाऱ्यांचं रेकॉर्डिंग कसं करू शकतात, त्यामुळे आता नोंदवही द्यायलाच त्यांनी बंद केली. अच्छा. आणि मी जेव्हा इथे मागच्या आठवड्यात रुपेश सरांसोबत अच्छा, आलो, रुपेश केसे का? रेकॉर्डिंग करत नव्हतो, अगदी गैरवर्तन आणि मला ओरड. ठीक आहे, आपण ते दाखवणार आहोत. आईचा फोन नंबर अच्छा. काय, मी तुम्ही टाइमपास करायला येतात अशा गोष्टी. अच्छा. आता कॅमेरावर हे चाललंय त्यामुळे मला तुम्ही पहिले हे विचारा की अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये कुठेही CCTV आहे का. तर आम्ही म्हणजे नागरिकांनी काय करायचं मॅडम, कारण का CCTV तर लावायला तुम्हाला म्हणजे सांगितलेलं आहे. मागच्या वेळेस मी भेटलो होतो. त्याच्यामध्ये आहे आमच्या दोन्ही क्लास 1 ऑफिसर्सच्या इथे CCTV बसलेले. बरं, असा लेखी तुम्हाला आदेश आहे का आयुक्तांकडचा, तोही आम्हाला पुढच्या वेळी द्या बरं का. हे विचार बरं का मित्रा, की लेखी आदेश आय कार्ड नसतं तर चालतं का तुझ्या आय कार्ड सहित. हां यांनाच भेटून आले मी, भेटून तुम्हाला. हां येस. तर मॅडम तुम्हाला आणखीन जर काही सांगायचं असेल ना तर आम्हाला सांगू शकता. हे आम्ही पब्लिक डोमेनमध्ये प्रदर्शित करणार आहे. त्या नोंदवही देणार आहेत की हां, बरं. सोमवारीची नोंदवही देणार बरं आहे. मॅडम नाही, नियमाप्रमाणे ज्या नागरिकाची स्वतःची तक्रार आहे त्याला आम्ही दाखवतो. यांची कुठलीही आमच्याकडे माहितीच्या अधिकाराची तक्रार नाही. बरं असा रूल आहे का हां? की स्वतःची तक्रार असेल तरच, असं जर तुम्ही आम्हाला कागद दाखवा. मकरंद रानडे सरांनी नाही दिस इज नॉट. एका अपिलाच्या दरम्यान याची वेगळी बाईट करू आपण. माझं काय म्हणणं आहे, त्या नाकारू शकतात. माहिती ना हो अगोदर लिहू तरी द्या, लिहू द्या, त्यांना लिहायची परवानगी तर द्या. त्याच्यामध्ये तुम्ही शेरा मारा ना मॅडम. हा बस नाही त्यांना वही द्या, त्याच्या वहीवर त्यांनी तक्रार नोंदवू द्या. त्या तक्रारीवर तुम्ही तुमचं कॉमेंट देऊ शकता की ही तक्रार आम्ही व्यक्तिगत नाही आहे म्हणून आम्ही घेऊ शकत नाही, असं तुम्ही देऊ शकता ना. त्याला लिहायचा जो अधिकार नाही असं नका करू ना ताई. अर्ज करू हां एक मिनिट
बरं तुमचं काय म्हणणं आहे? अर्ज करणार आहे अर्ज का? द्या, हा. इन्व्हॉल्व करा, करू देत ना, थ्रू प्रोसिजर येऊ देत ना. हा प्रोसिजर माननीय आयुक्त महोदय राजेंद्र भोसलेच्या सहीने त्यांनी सांगितलेलं आहे या कार्यालयीन आदेशामध्ये की प्रत्येक अधिकारी सोमवारी 3 ते 5च्या दरम्यान उपस्थित असून त्याची वेगळी नोंदवही करणं अत्यंत आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. बस बस ती ठीक नोंदवही आहे. नाही याची वही आपण वेगळी करणार आहोत. मग नंतर आपण म्हणजे आता मी तिकडे चाललो आहे. कारण मी मागच्या वर्षी जेव्हा नोंदवही करून घेतली त्यामध्ये मी लिहिलेलं होतं कर्तव्यात कसूर होत आहे, अतिविलंब होत नाही ठीक आहे ना. त्यामुळे आता ते सगळे अर्ज तुम्ही TV 10 ला द्यायला तयार आहात का? मी तयार आहे. सगळं टाकीन. तुमचा व्हिडिओ सुद्धा मला शेअर करा. तयार मी आहे. सगळं टाकेन. कारण नागरिकांना सुशासन नागरिक तुमचं असलं पाहिजे. वैयक्तिक जर काही चालू असेल मॅडम, मी तर माझा तुम- वेळ खाऊ नका. बरं ठीक माझ्याशी काही आहे. बोलायचं नाही झालं मॅडम, माझं झालं. धन्यवाद धन्यवाद तुमचं जे काही मॅडम. वैयक्तिक आहे ना तुम्ही कुठेही बाहेर वैयक्तिक नाही मॅडम, हे आमचं तुमच्याशी संबंधित आहे. नाही, माझ्याशी direct काही बोलायचं नाही असेल, नाही नाही. माझं झालं. मग माझा वेळ घेऊ नका, मला एक खूप मिनिट काम थांब ना. आहे. सारिका मला टप्पा हा झालं ठीक आहे मॅडम, धन्यवाद. चला बरं आयकार्डचं तरी तुम्ही हे करणार का? बाहेर सुद्धा सगळ्यांनी कुणी आयकार्ड घातलं नाही त्यांच्यावर काय कारवाई करणार याच्याबद्दल सुद्धा जरा हे. सांगितलं ना, त्यांनी आमच्याकडे- हो सगळ्यांचं डिजिटल जे चालू आहे बायोमेट्रिक प्रमाणे पगार तर त्याचे नवीन आय कार्ड बनवायला गेलं बरं जुने आयकार्ड असतील असतील. मग ते घालायला पाहिजे का नको? मग ते घाला तुम्ही बघा. हे जर माझे रेकॉर्डिंग आहे मी तुमच्याकडे पाठवतो मी notice- आणि तुम्ही त्याच्यावर काय काय कारवाई करणार ह्याची मला कल्पना द्या. हा? मी तर तोंडीच सांगणार आहे आणि मी तोंडी तुमच्याकडनं विचारणार आहे. आणि माझी हीच पद्धत असते, मी बॉडी कॅमेरा लावूनच येतो. माझ्या स्वतःचं व्यक्तिगत सांगतो बरं का मॅडम, माझ्यावर कुठल्याही प्रकारचा खोटा आरोप लागू नये. मी तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही फार चांगले अधिकारी आहात, माझा रिस्पेक्ट आहे आणि महिला अधिकारी चांगले अधिकारी आहात. माझ्यावर कुठलाही खोटा आरोप होऊ नये यासाठी मी बॉडी कॅमेरा लावतो. माझ्यावर चुकीचे प्रसंग आलेले आहे आणि हे आयुक्तांना सुद्धा मी पत्र दिलेलं आहे. तुम्हाला सुद्धा मी एक कॉपी देईन. मी ह्या पद्धतीने येणार नाही तरी येणार नाही, ह्या 2 पैकी होणार. धन्यवाद मॅडम, चांगला रिस्पॉन्स मिळाला मला तरी. चला चलो व्हॉट इज नेक्स्ट? वेर इज परदेशी सर? वेर इज परदेशी सर? परदेशी सर खाली तो मिळते ना उनसे. आणि माझं हे पण म्हणणं आहे खालपासून मी बघा ना, मी प्रोटोकॉल पाळला होता, मी इथपासून आलेलो आहे. बरं काय तुमची मेथड आहे ते तुम्ही तपासा एकदा. मला म्हणणं हेच आहे की ते म्हणतात की अर्ज द्या, नोंदवही द्या. बरं कुठे आहेत? परदेशी सर? नाही सर, परदेशी साहेब नाही आहेत का? ठीक आहे, मी बघून येतो फक्त. चव्हाण मॅडम नाही. बरं ते आपण बघून येतो, ते बघून येऊ आपण. का नाही आहेत ते? रजेवर आहेत का? वाचल मॅडमांना हालचाल रजिस्टर मागा. नाही नाही ते सगळं करू रे आपण. आता त्याचं त्यांनी उत्तर द्यावं ना, त्यांचंच रेकॉर्ड आलेलं आहे. हे इथं का उपप्रशासन अधिकारी सर या ना, सर तुम्ही या ना. आमच्यावर असलेलं बरं आहे. उलट पुढच्या वेळी माझ्याबरोबर राहत जावा तुम्ही. मी जर चुकीचं करत असेल तर मला थांबवायचं, ते चुकीचं करत असेल तर आमचे संरक्षण कोण करणार साहेब? तुम्ही करणार. बंगी चव्हाण तिथे आणि धनंजय परदेशी इथे बंद आहे, इथे नाही आहेत. इकडे कोण असतं? नाही, तिथे मला माहित नाही कोण आहे, अच्छा. पण इथे धनंजय धनंजय परदेशी कुलूप लावले म्हणजे आज आलेच नाहीत का दिवसभरात? नाही आले आता पीएमच्या बिल्डिंग आपल्या. हा मग तिकडेही जातो मी, तिकडेही जातो. या सर. इकडे सर केबिनमध्ये फॅन लावलेला आहे, लाईट लावलेली आहे आणि अधिकारी नाही आहेत. इकडे आहेत का अधिकारी? अच्छा तुम्हीच आहे का? तुम्ही अधिकारी आहे का इकडचे? सेवक आहे महानगरपालिकेचा. आय कार्ड आहे का तुझं? आय कार्ड घालत जा प्लीज. पण तुम्हाला काही तुझी काही चूक नाही फारशी. ओके तिथलीच लाईट चालू आहे, इथलीच लाईट चालू आहे. हे सगळ्याचा खर्च कोण देणार आहे? बघा सर तुम्ही जरा प्लीज केबिन उघडा ना. केबिन उघडा प्लीज आणि लोकांना कळू द्या. बघा हे तर कुलूप हे लावलेलं आहे. बघा इथे फॅन चालू आहे मित्रांनो, लाईट चालू आहे. शुभांगी मॅडम शुभांगी चव्हाण मॅडम. तर असं सगळं कारभार आहे. यू कॅन टेक द शूटिंग. यू कॅन. हेच म्हणायचं ठीक आहे. इथे नागरिकांच्या विरोधात असणारी कलमं आहेत, आहे का? पण नागरिकांच्या हितार्थ कलमं नाहीत. नाही हे तर काढा ना. हे फार महत्वाचं आहे. दिस इज व्हॉट आय वॉन्ट ॲक्च्युली. येस वी विल नॉट वेस्ट टाईम आवर हिअर. ओके आयुक्तांकडे जाऊया. चला तुमचे फार धन्यवाद शेख साहेब, फार धन्यवाद. चांगलं आणि प्लीज विचारून करा. अधिकारी सांगतायत म्हणून करावं असं माझं तर सजेशन नाही. प्लीज तुमचा प्रश्न येतो, तुमचा आमचा. आम्ही शत्रू आहे का सांगा बरं? हा बस बस. नाही काय नाही. आलेत का? Arun, have you recorded your name here? Please do record. That also I will.
तुम्ही हे विचारलं नाही का मॅडमला की तुम्हाला कशाला बोलवलं होतं? तुम्ही विचारलं पाहिजे. तिकडची ड्युटी सोडून यावं लागते ना. दिस इज रोहन एरान. आज वखारे मॅडम नाही भेटल्या, राऊत मॅडम नाही भेटल्या. काय राऊत मॅडम तब्येत ठीक आहे ना? काय कल्पना आहे का? रजेवरच आहेत का? रजेवर नाही राहू. अच्छा अच्छा, आलेत. अच्छा, इथे लिहिलंय, सदर भेटीच्या दरम्यान प्रशासकीय अधिकारी दौऱ्यावर असतील तर उपप्रशासकीय अधिकारी धनंजय परदेशी यांची भेट घ्या. वेरी गुड वेरी गुड. एक फोटो निकालो ना, सर पण नाही, एक फोटो निकालो ना उसका और मुझे भेजो. नहीं. उसका मुझे भेजो, वीडियो तो लिया है, एक फोटो निकालो. ये जो फोटो जो आपने निकाला सब भेजो मेरे को. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं शिक्षण विभागामध्ये सुद्धा शिक्षण विभाग कार्यालय इतकं छान सगळं चालू असताना इथे अधिकारी कशा पद्धतीने बोलतात हे तुम्ही पाहिलेलं आहे. याच्यावर सुद्धा आपण खुलासा काही मागणार आहोत आयुक्तांकडे. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.